महाराष्ट्राला पंतप्रधान पद मिळण्यात किंवा मराठी माणूस पंतप्रधान होण्यात अमित शहा हे सगळ्यात मोठा अडथळा आहेत अशी थेरी अनेक दिवसांपासून चर्चेत आहे। पण अमित शहा जर उद्या उपपंतप्रधान झाले तर ही थेरीच आपोआप निकालात निघून मराठी माणसाच्या पंतप्रधान पदाचा मार्ग मोकळा होईल असं तुम्हाला जर कोणी सांगितलं तर तुम्हाला काय वाटेल? तुमचं मत काय असेल? कमेंट करून नक्की सांगा। कारण दिल्लीत सध्या 3 पक्ष फोडल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा जोरात सुरू झालेल्या आहेत। अगदी पुढच्या आठवडाभरामध्ये कधीही शपथविधी होईल असं देखील म्हटलं जाते। यात एकनाथ शिंदेचे वारसदार असलेल्या श्रीकांत शिंदेंना देखील मंत्रिपदाचा लाभ मिळणार आहे असं देखील म्हटलं जाते। याबद्दल टीव्हीवर बातम्या देखील येतात। पण या सगळ्यांमध्ये अमित शहा उपपंतप्रधान होणार या चर्चेनं मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातमीला वेगळंच वळण मिळाले। सध्या दिल्लीतल्या राजकीय वर्तुळात याचीच सगळ्यात मोठी चर्चा आहे आणि या सगळ्या चर्चेला कारणही तसंच तगडं आहे। लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळालेल्या भाजपला महाराष्ट्र, हरियाणा, बिहार पाठोपाठ पश्चिम बंगाल विधानसभेमध्ये प्रचंड यश मिळालं। तसंच महिला आरक्षणावरून लोकसभेत नाचक्की झाल्यानंतर तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि ठाकरे सेना फोडण्याचं मिशनही भाजपचं यशस्वी झालं। निवडणुकीतलं यश असो की पक्ष फोडाफोडीचं मिशन, या सगळ्यांमागे अमित शहांची रणनीती, अमित शहांचं डोकं असल्याचं जगजाहीर आहे। आणि याचंच बक्षीस म्हणून अमित शहांना उपपंतप्रधान करण्याचा मुद्दा समोर आलाय। त्यामुळेच या व्हिडिओमध्ये आपण खरंच अमित शहा हे उपपंतप्रधान होतील का, उपपंतप्रधान पदाचा इतिहास, अमित शहांच्या पंतप्रधान पदाच्या मार्गातला अडथळा कसा आहे आणि त्यामुळेच म्हणजेच शहा उपपंतप्रधान झाल्यास देवेंद्र फडणवीस यांचा पंतप्रधान पदाचा मार्ग मोकळा होऊ शकतो का, याच सगळ्या प्रश्नांचं बिटवीन द लाईन्स पॉलिटिक्स आपण उलगडणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघता टीओडी मराठी। सुरुवातीलाच आपण मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा का होते ते समजून घेऊ। पुन्हा राज्यसभेवर संधी न मिळाल्यानं केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला। मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांचाही राज्यसभेचा कार्यकाळ संपलाय। तर एक व्यक्ती एक पद या धोरणानुसार पंकज चौधरी आणि हर्ष मल्होत्रा यांच्यासारख्या नेत्यांवर उत्तर प्रदेश आणि दिल्लीत संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे मंत्रिमंडळात जागा रिक्त झाल्या आहेत किंवा होणार आहेत ही गोष्ट निश्चित आहे। शिक्षण मंत्र्यांच्याही हकालपट्टीची चर्चा आहे। याच सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ गृहमंत्री अमित शहा यांनी देखील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली। त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना एक ठोस आधार झालाय। पण हा विस्तार केवळ रिकाम्या जागा भरण्यासाठी नाही, तर हा थेट 2029च्या लोकसभा आणि आगामी 2027-28च्या विधानसभा निवडणुकींचा एक मास्टर प्लॅन म्हणून याकडे बघितलं जातंय। आणि याच मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची वर्णी लागणार किंवा कोणाला डच्चू मिळणार यापेक्षा जास्त चर्चा आहे ती अमित शहांच्या ऑफिशियल प्रमोशनची, अमित शहांना उपपंतप्रधान करण्याची। त्यामुळे यामागचं पॉलिटिक्स काय हेच आता आपण समजून घेऊ। तसं अमित शहा यांची 2019 मध्ये पहिल्यांदा मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये एंट्री झाली। तेव्हापासूनच त्यांचा दिल्लीतला वावर हा डिफॅक्टो म्हणजे अघोषित उपपंतप्रधान म्हणून सुरू झालेला आहे। 2019 मध्ये मोदी सरकारनं मंत्रिमंडळ समित्यांची फेररचना केली। तेव्हा एकूण 8 समित्या तयार करण्यात आल्या। यापैकी 6 समित्यांचं नेतृत्व हे स्वतः पंतप्रधान मोदींकडे आलं। तर उर्वरित 2 समित्या ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, संसदीय कामकाज आणि निवास, त्यांचं नेतृत्व हे पहिल्यांदाच मंत्री झालेल्या अमित शहांकडे देण्यात आलं। म्हणजे टेक्निकली मोदींनंतर राजनाथ सिंह हे सगळ्यात ज्येष्ठ मंत्री असले तरी त्यांचे अनेक अधिकार कमी करून ते शहांना देण्यात आले होते। देशांतर्गत राजकारण असो, संसदेचं कामकाज असो आणि पक्षाची सूत्र सगळंच शहा सांभाळतात। आता त्यांना अधिकृतपणे उपपंतप्रधान केल्यास तो केवळ शिक्कामोर्तब करण्याचा प्रकार असेल। पण इथंच खरी मेघ देखील आहे। ही मेघ काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासामध्ये जावं लागणार आहे। उपपंतप्रधान पदाचा इतिहास जाणून घ्यावा लागणार आहे। भारतीय संविधानात उपपंतप्रधान किंवा उपमुख्यमंत्री अशा कोणत्याही पदाचा उल्लेख नाही। हे पद केवळ राजकीय सोय किंवा आघाडीच्या सरकारमधली तडजोड म्हणूनच याकडे बघितलं जातं। व्हीपी सिंग यांच्या सरकारमध्ये चौधरी देवीलाल यांनी उपपंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती। तेव्हा एक मोठा वाद निर्माण झाला होता। 2 डिसेंबर 1989ला झालेल्या शपथविधी समारंभामध्ये तत्कालीन राष्ट्रपती आर व्यंकटरमण यांनी त्यांना मंत्री म्हणून शपथ घ्यायला सांगितलं होतं। पण देवीलाल यांनी जाणीवपूर्वक 2 वेळा उपपंतप्रधान असा शब्द उच्चारला होता। व्यंकटरमण यांनी नंतर त्यांच्या पुस्तकात लिहिलं होतं की थेट प्रक्षेपणामध्ये कोणताही गोंधळ निर्माण व्हायला नको, म्हणून त्यांनी देवीलाल यांना तसं बोलू दिलं। पुढे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं। तेव्हा तत्कालीन सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा यांच्या पीठासमोर सुनावणी झाली।
उपपंतप्रधान हे केवळ एक वर्णनात्मक नाव आहे. प्रत्यक्षात तो इतर मंत्र्यासारखाच एक कॅबिनेट मंत्री असतो आणि त्यांना पंतप्रधान पदाचे कोणतेही जादा अधिकार मिळत नाहीत असं सुप्रीम कोर्टानं तेव्हा स्पष्ट केलं होतं. तरी राजकीय सोय म्हणून हे पद आज रोजी देखील अस्तित्वात आहे. पण भारतीय राजकारणात उपपंतप्रधान पदाचा इतिहास वेगळाच राहिलाय. भारताच्या इतिहासात आतापर्यंत सरदार वल्लभभाई पटेल, मोरारजी देसाई, चौधरी चरण सिंह, बाबू जगजीवन राम, यशवंतराव चव्हाण, देवीलाल आणि अलीकडेच 2002 ते 2004 या काळात लालकृष्ण अडवाणी यांनी हे पद भूषवलंय. आणि यापैकी बहुतांश नेत्यांना पुढे जाऊन दीर्घकाळ स्थिर आणि यशस्वी पंतप्रधान होता आलं नाही. राजकीय सोय म्हणून जसं त्यांना उपपंतप्रधान करण्यात आलं होतं, तसंच मोरारजी देसाई असो किंवा चौधरी चरण सिंह यांना अल्पकाळ देशाचे चौथे आणि पाचवे पंतप्रधान होण्याचा मान मिळाला होता. पण हे दोघंही छोट्या छोट्या पक्षाचे प्रतिनिधी होते. ही गोष्ट आपण इथं आवर्जून ध्यानात घ्यायला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रातही हाच इतिहास आहे. जो उपमुख्यमंत्री होतो तो कधीच मुख्यमंत्री होत नाही. पण या परंपरेला अपवाद ठरले फक्त देवेंद्र फडणवीस. त्यांनी आधी 5 वर्ष मुख्यमंत्रीपद भोगलं होतं. ही गोष्ट देखील आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. मग आता प्रश्न निर्माण होतो की मोदी नंतर कोण? 17 सप्टेंबर 2025 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 वर्षाचे झाले. तेव्हापासूनच त्यांच्या निवृत्तीची आणि वारसदाराची चर्चा आहे. मोदी 75 नंतरही पंतप्रधान पदावर कायम आहेत आणि 2029 ची निवडणूकही त्यांच्याच नेतृत्वात होईल असं दिसतंय. पण मोदी नंतर कोण हा प्रश्न कायम आहे. आणि बरोबर इथंच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची एंट्री देखील इथं होते. सध्या मोदींच्या वारसदारांच्या शर्यतीमध्ये अमित शहा, योगी आदित्यनाथ, शिवराज सिंह चौहान आणि देवेंद्र फडणवीस यांची नावं आघाडीवर आहेत. अशा वेळी अमित शहा ऑफिशियली उपपंतप्रधान झाले तर ते कागदोपत्री मोदी नंतरचे नंबर 2 चे नेते बनतील. पण मोदींचं राजकारण हे अत्यंत व्यक्तिकेंद्रित राहिले. ही देखील गोष्ट आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. त्यांच्या सरकारचा सारा फोकस हा मोदींभोवती असतो. अनेकांना सध्याचा भारताचा कृषी मंत्री कोण आहे हेही माहीत नसतं. सर्व काही मोदीच असा हा भाग असतो. अशा वेळी अघोषित उपपंतप्रधान असलेल्या शहांना अधिकृतपणे उपपंतप्रधान केलं तर त्यातून मोदी आणि शहा दोघांची राजकीय इमेज एकसारखीच होईल. त्यासोबतच शहा हेच मोदींचे वारसदार होतील असंही शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे पक्षांतर्गत कुरघोड्यांच्या राजकारणाला ऊत येऊ शकतो. अधिकृतरित्या उपपंतप्रधान केल्यास शहांचे पक्षांतर्गत शत्रू वाढतील. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी योगी आदित्यनाथ आणि अमित शहा यांच्यातला छुपा संघर्ष अरविंद केजरीवाल यांनीही चव्हाट्यावर आणला होता हे आपल्याला ध्यानात येईल. अशा वेळी शहा उपपंतप्रधान झाले आणि तो ऐतिहासिक शाप त्यांनाही नडला तर मात्र देवेंद्र फडणवीसांचं नाव पंतप्रधान पदासाठी एक अत्यंत प्रबळ दावेदार आणि डॉर्क हॉर्स म्हणून समोर येऊ शकतं. नागपूरमध्ये सत्ता केंद्र असलेल्या संघाची फडणवीसांना पसंती मिळू शकते. थोडक्यात काय तर राजकारणात कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. जसजशी 2029 ची निवडणूक जवळ येईल तसतसं या पडद्यामागच्या नाट्याचे आणखी अनेक अंक आपल्यासमोर उलगडतील. पण कोणतेही वेगळे अधिकार नसलेलं उपपंतप्रधान पद अमित शहा घेतील का असाही प्रश्न आहे. मला तर वाटतं अघोषित उपपंतप्रधान असताना शहा त्या भानगडीत पडणार नाहीत. आणि जर का शहा उपपंतप्रधान झाले तर तो देशाच्या राजकारणासोबतच महाराष्ट्राच्या राजकारणातला टर्निंग पॉइंट असेल. संपूर्ण राजकारण बदलून टाकणारा तो निर्णय असेल. पण तुम्हाला काय वाटतं? अमित शहा उपपंतप्रधान होतील का? देवेंद्र फडणवीसांचा पंतप्रधान पदाचा मार्ग मोकळा होईल का? की दुसराच कोणी मोदींचा वारसदार होईल? कमेंट करून तुमची मतं नक्की सांगा. हे माहितीपूर्ण राजकीय विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळाला शेअर करा आणि अशाच बिटवीन द लाईन्स विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.